आहे गर्भ आता निघालो घरी. हे माझ्या मैत्रिणी यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करत हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग, अनदर ब्लॉग. तर मी चालली आहे दांडियाला, जे की हा आहे माझा ड्रेस कोड. रेडी झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. 2 दिवस आहे. उद्या फायनल लुक म्हणजे छान असं प्रकारचं करणार आहे. आणि हे आहे माझं घरचं आउटफिट, जे की मी मॅनेजमेंट केलेलं आहे. घरचं ब्लाऊज आहे, हे पण ऑलरेडी ओढणी होती. आणि हा घागरा पण मी असंच म्हणजे घेतलेला होता, खालचा स्कर्ट. चला तर मी केलेला आहे मॅनेज. मी घालणार होते हे साडी आणि हे ब्लाऊज, पण अँड टाइम मला हे आलं लक्षात माझ्या. हे खूप सुंदर दिसायले. कसं वाटायला ते तुम्ही पण सांगा मला. लुक फर्स्ट टाइम एकदम नॅचरल लुक केलेला आहे, म्हणजे झगमग नको येते. चला, मला टाइम झालेला आहे, 7ला पोहोचायचं आहे. माझं फायनल लुक झाल्यानंतर तुम्हाला मी नक्की शेअर करते. आणि मला हे माझं लुक कसं वाटायलंय, एकदम घरचं जुगाडू लुक, ते नक्की सांगा तुम्ही. ज्वेलरी माझ्याकडे सध्या हे एवढीच आहे. हे पहा, झुमके आहेत पण तेवढे मोठे नाही घालणार मी. चला, मी रेडी होऊन तुम्हाला दाखवते माझा फायनल लुक. हाय फ्रेंड्स, फायनली माझा हा लुक आहे रेडी. तुम्हाला दाखवते माझा पूर्ण लुक. अर्धा तास गेला मला ह्या मेकअपला. एकदम साधं सिंपल केलेलं आहे. 1 मिनिट. फायनली हा आहे माझा न्यू लुक. फोटो मी काढा. फायनली हा माझा जुगाडू ड्रेस कसा वाटला ते मला नक्की सांगा. मला तर खूप म्हणजे खूप आवडलेला आहे हे माझं लुक, एकदम सिम्पल. फायनली मी पोहोचलेले आहे इव्हेंटला, जे की गरबा दांडियाचं इव्हेंट आहे. आणि दरवर्षी ना एवढं भारी वाटतं ना ह्या इव्हेंटमध्ये, कारण कसंही नाचा कोणीच म्हणजे तिथं बक्षीस तर असतात, पण आम्हाला कधी भेटलं नाही या इव्हेंटचं बक्षीस. माहिती आहे का, ग्रुपमध्ये असो वगैरे नसो. तसं तर मी तर एकटीच गेले होते घरून. तिथे जे ग्रुप भेटले होते त्यांना मी जॉईन झालेली आहे. असं काही नाही की हे वेगळा ग्रुप आहे ते वेगळा ग्रुप आहे. तिथे कोणीही कोणाच्याही ग्रुपमध्ये मस्त एन्जॉय करत होतं. आणि जिथे कमी दिसेल तिथं घुसायचो आम्ही तरी, आणि जिथे जशा स्टेप भेटतील तिथे तसं करायचं. काही नाही, मग खूप सुंदर म्हणजे एकदम भारी वाटलं ह्या इव्हेंटला. आणि आमचा इथे खूप सुंदर असा लाऊडस्पीकर वगैरे होता, पण ते काही मी याच्यामध्ये ॲड केलं नाही, कारण कॉपीराईट येते. मग हा व्हिडिओही बनवून काही उपयोग नाही, म्हणून मी आपलं संगीत आणि हे रेकॉर्डिंग करते आहे खास करून. जे की दरवर्षी हा इव्हेंट असतो आणि हा मी फुल एन्जॉय करते. मी तर स्पेशली करते, कारण मला गरबा खूप आवडतो. फर्स्ट टाईम म्हणजे 2-3 दिवसाचं होतं हे पासचं तिकीट आमचं, कारण मी हे घेतलं होतं, पास घेतलं होतं, कपल पास घेतलं होतं. एक मुलगी होती, ती माझ्यासोबत आज काही आली नाही, ती उद्या येणार होती. पण उद्या म्हटलं की मुलांना वगैरे घेऊन जावं आणि यांनाही घेऊन जावं. बघू तर काय होतं, येतात की नाही. इथे मस्त एन्जॉय चाललेला, मैत्रिणी वगैरे भेटलेल्या होत्या काय मग. आणि उद्या येणार होते संजय राठोड, जे की सिंगर आहे तो, आणि तो खूप सुंदर असतो. त्याचे गाणे वगैरे सध्या ट्रेंडिंगला चालू आहेत. फायनली तो उद्या येणार आहे. उद्याचा लुक पण खूप सुंदर आहे माझा, एकदम ट्रेडिशनल असणार आहे माझा लुक. कारण पूर्ण बिंदी वगैरे ड्रेस तर काय आहे माझ्याकडे, पण पूर्ण ते जे काही ज्वेलरी वगैरे आहे ते वगैरे पूर्ण वेअर करून मी हे करणार आहे उद्या तर स्पेशल. पण माहीत नाही उद्या काय होईल काय नाही ते. फायनली इथे पूर्ण एकदम फुल एन्जॉय केला. इथून जायचं मनच होत नव्हतं, पण फायनली हा कार्यक्रम जास्तीत जास्त 10पर्यंत चाललेला, कारण जास्त दूर नव्हतं घरापासून. तरी पण म्हटलं की चला आपापलं निघावं. आहे गर्भ आता निघालो घरी. हे माझ्या मैत्रिणी यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करत त्यांनी अतिशय या ठिकाणी उत्सव दांडियाने मोठ्या आनंदाने या ठिकाणी संपन्न करत आहेत आणि आयोजन केलेलं आहे. आणि पार्किंग इथे लावली आहे मी गाडी. मी एकटीच आलेली आहे, आता उद्या लेकरांना घेऊन याव. माझी गाडी पुढे. हे आहे इव्हेंट. चला, मी चालले घराकडे. चलो, चला मी चालले घराकडे. हे आहे इव्हेंटचं ठिकाण. हाय फ्रेंड्स, गरबा वगैरे एकदम सुंदर झालेला आहे.
आणि आईचा फोन आला होता म्हणून मला एवढा लेट झाला ना, 12 वाजलेत कम्प्लीट. एवढा खूप उशीर झालेला आहे. चला, उद्या इंटरेस्टिंग आहे गरब्याचं. तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.